ऑक्टोबर 2024मध्ये सिडकोने नवी मुंबईत 26,000 घरांची लॉटरी जाहीर केली। मात्र पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला परवडणार नाहीत अशा किमती निश्चित करण्यात आल्या। या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघर्ष सुरू केला आहे। मनसेचे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली या घरांच्या किमती कमी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत। या संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणून 28 मार्च 2025 पासून पोस्टकार्ड मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत सिडको सोडतधारकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार आणि सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवत घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली। वाशी पोस्ट ऑफिसमधून या मोहिमेचा शुभारंभ झाला असून शेकडो सोडतधारकांनी आपला संताप व्यक्त केला। सिडकोचे माजी अध्यक्ष संजय शिरसाट यांनी याआधीच घरांच्या किमती 20 ते 25% कमी करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र अद्याप त्यांची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे सोडतधारकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याची आठवण करून दिली। 50 ते 60 हजार रुपये पगार असणाऱ्या नागरिकांनी 85 लाखांचे घर घ्यायचे कसे आणि कोणती बँक त्यांना कर्ज देणार या प्रश्नांची उत्तरे सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे नाहीत। सिडकोने आणि राज्य सरकारने जर ही मागणी मान्य केली नाही तर ही लढाई आणखीन तीव्र करण्यात येईल। पुढील आठवड्यात सिडको कार्यालयावर भव्य इंजेक्शन मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा सिडको सोडतधारकांनी दिला आहे। सिडको घरांच्या किमतीवर सरकार कोणता निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। बघू नका हो टाका, सगळे टाका जेवढे तेवढे का सगळे असे बघू नका। माधुरी कांबळे, न्यूज RTR, वाशी, नवी मुंबई।